नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनल आग्री ट्रेकर्समध्ये। तर मित्रांनो, पाठीमागचा सीन बघून तुम्हाला समजलंच असेल का आम्ही कुठेतरी बाहेर चाललो आहे। तर आज चाललो आम्ही केरळला, आमच्या कंपनीची ॲन्युअल ट्रिप आहे। सो इथं आपले सर्व बॅगा वगैरे भरत आहेत, सर्व आल्या स्टेशनला। ते नितीन काका तिकडनं हाय करत आहेत, त्यांनी तिकीटं काढलेत। सो आता आलो लोकमान्य टर्मिनसला, इकडनं ट्रेन आहे आमची 11:40ची। स्वतः पटापट बॅग घेतो इकडनं आणि जातो स्टेशनमध्ये आतमध्ये, कारण की लेट झालं तर परत ट्रेन मिस व्हायचे चान्सेस पण आहेत। 11 वाजले आता। सो आता जाऊया तिकडे, भेटतो तुम्हाला पुढे। पोचलेलो प्लॅटफॉर्मवर, पण आमची ट्रेन 1 तास लेट आहे बहुतेक तरी। सो मी आलो इकडं नाश्ता करायला। सो आता इथं हल्दीराम्समध्ये जातो, तुम्हाला दाखवतो। ट्रेनच्या डब्याचा पूर्ण रेस्टॉरंट बनवलं आहे त्यांनी। सो आता मी जातो तिथं नाश्ता करायला, खूप चांगला नाश्ता भेटेल अशी अपेक्षा ठेवतो। सो आता जाऊयात, बाकीचे लोक पण गेलेत आपले। सो जाऊयात आपण आता नाश्ता करायला। तर आहे हल्दीराम्सचा ट्रेनच्या डब्याचा रेस्टॉरंट। जातो मी आतमध्ये। पार्किंग में हल्दी मित्रांनो बघू शकता किती भारी हा रेस्टॉरंट आहे। सिटिंग पण बघू शकता। नितीन दादा एकदम मस्त। नितीन दादा असे बसले तसे का राहायला आले तिथे। एक नंबर भारी वाटते खूप। तुम्ही पण कधी आलात लोकमान्य टर्मिनसला तर इथं नाश्ता वगैरे नक्की करा, पण महाग आहे थोडा, पहिले सांगता। आपला ऑनेस्ट रिव्ह्यू देता मी, नंतर बोलाल तुम्ही सांगितलं नाही म्हणून। हे आमचे भास्कर सर, तुकाराम दादा आणि स्नेहल सर। स्वतः इथं मस्त नाश्ता करतो आणि ट्रेन आमची लेट नाही झाली तर बरं आहे। 11:40ची ट्रेन आहे। स्वतः नाश्ता करतो मस्त आले गाडी आली। सरांनी सांगितले गाडी आली म्हणजे आले। भास्कर सर के आगे कोई बोल सकता है क्या। चला आता नाश्ता करतो आणि भेटतो पुढे डायरेक्ट स्टेशनला। तर मित्रांनो आता चालू आहे मी प्लॅटफॉर्मवर आणि बघू शकता ही आपली ट्रेन आहे आणि ट्रेनचा नंबर आहे 16:345। तुम्हाला पण कधी केरळला जायचं असेल त्रिवेंद्रमला तर या ट्रेनची बुकिंग करू शकता तुम्ही। आणि आदर माहीत असेल तुम्हाला मागच्या व्लॉगमध्ये जेव्हा आम्ही ट्रिपला गेलो तेव्हाचा। जय श्रीराम मित्रांनो, खानदेशनी जत्रा त्याचा इंटरव्ह्यू। जय खानदेश, जय खानदेश। बोलला बघताय कोणाला नाही। काकीला नाव सांगायला लागेल तुमचं। नको नको, काका पण डेंजर आहे। आणि आपला भाऊ सुनील भाऊ। जय श्रीराम। जय श्रीराम बाबा। असं वाटतं आहे त्याला चालल्या सगळे जय श्रीराम बोलतात, कारण की 22 तारखेला भाई आपले राम भगवान येत आहेत। त्यामुळे तुम्हाला बाकीचे पर्सन दाखवतात। मावशी आमची मावशी जाऊन बसले, मावशीला जाम खोकला झाला तर बरा पण नाही तरी मावशी आले फिरायला बिचारी येतं। बाय बाय मावशी। आणि ह्यो माणूस तर तुम्हाला माहिती असेल, मग बॅक कॅमेऱ्याने दाखवतो। मामा एन्जॉय एन्जॉय एन्जॉय। मग काय बोलतो मग बाकी काय नाही, आता आपण विसरला। लवकर बोल मामा, केरळला जायचं। केरळला जाणार आहे आपण। आता मी माझ्या मिसेसला फोन केलाय आणि मी तिला सांगतोय का आम्ही आता रेल्वेमध्ये बसलोय, 11:40ची गाडी आहे, थोड्या उशिराने सुटणार आहे, फोन चालू आहे। ओके। आता मी मिसेसला निरोप। मामीला लय आठवण येत होती ना नाहीतरी तुझ्या मागच्या वेळी। मामा कसं लक्ष ठेवायला लागतं मामीला। आणि सर्व सीट नंबर वगैरे चेक करतात आता। थोड्याच वेळात ट्रेन पण सुटेल आपली। सो भेटू थोड्या वेळात तुम्हाला। बघा ही आलोच होते 1 वर्षातून एकदा फिरायला निघले असं ट्रेन बिनमधून। मामा आली। मामा वय किती आहे तुमचा? वय किती आहे? 16 वर्ष। 52 बोलतो ना। 52 वर्ष, ठीक आहे। 52 वर्षाचा असून मामा आता पिकनिकला आले तर मामा 23 वर्षाचा झाला डायरेक्ट ना मामा। पण मामाचा मेन सीन सांगू का तुम्हाला। मामाला ना चिपळूण स्टेशनला मामी भेटायला येणार आहे, म्हणून मामा जरा एक्साइट झाले की कवा ट्रेन सुटेल कवा ट्रेन सुटेल। मॅन फ्रॉम सोनारपाडा। I am going to
टू केरल. पुढे मामा इंग्लिश बोल ना, मामा इंग्लिश बोल ना. आय एम गोइंग टू केरल. हा पुढे फॉरवर्ड 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 नॉट ट्रेन मध्ये बसतो. मामा मामा गेला. इथं सुरुवात आहे, आता ट्रेन मध्ये बसल्यावर अजून मजा येईल. नहीं कर रहा हम. हाँ ना, लेकिन तू मजा नहीं कर रहा है रे भाई. अरे कर रहे ना. और कितना तेरे को क्यों मेरे को क्यों ऐसा लग रहा है तेरे को भाभी का फोन आने का डर आ रहा है? डर आ रहा है, बहुत 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 डर है. त्याला भीती वाटते का बायकोचा फोन आला का काय खरं नाही. ऍक्च्युली रामसिंग आहे ना, बायकोला सांगून नाही आला, म्हणून त्याला त्याची भीती वाटते की बायकोने फोन केला तर सांगू तरी काय. भीती वाटते. चला आता आपली गाडी निघते. चला ट्रेन निघते, आपली ट्रेन निघते. थोड़े ही समय में प्लेटफॉर्म क्रमांक 1 से रवाना हो जाएगी. यात्रियों से निवेदन है कि अपनी जगह पे बैठ जाए. चलो बाय बाय. चला आता भेटू ट्रेन मध्ये. आपली ट्रेन सुटते. विंडो सीट दे ना मला. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. जय श्रीराम. बच्चू मामा की जय. पुण्याची जय श्री राम. जय श्रीराम. छत्रपती शिवाजी महाराज की जय. चला आपली ट्रेन ते निघलेली आता. आपली माणसं बनवल्या ना मस्त, आईस पाईस बसल्या. हे मामा मामा आपल्या असं चाललंय, आपल्याला भिकारी बनायचा. तू कसा करशील भिकारी बनल्यावर? असा नाही हे अरे मागताना कर ना मामा. मागते असं वागल्यावर कोणी देईल? तसं ना. हा काय बोलणार. सब क्या देखना पड़ रहा है. अच्छा है मैं अंधा हूँ. काय बोलणार. हा पोरे आहे ना पाठीमाग. तो सुभाषचा गाणी बोलणार. सुभाषचा हा तू या कर, तू या कर, तू ऍक्शन कर. सुभाषचा गाणी बोलतो बघ. हा ऍक्शन कर. मामा तू कर. मामा भारी करतो बघ. मोबाईल टाकून तिकडे. मामा गेले कर ना मामा. मामा गेले कोमात. बड़ा हरामी हो बेटा. तर मित्रांनो आता बसलो आम्ही जेवायला. वाजल्यात 1:30 आणि मामा आणि माझं मटण बनवून आले, पण मी मटण नाही खात म्हणून मी घरचा चिकन बनवून आणले. चिकन भाकरी. मामा कसं लागते चिकन? एकदम भारी बनवलं आहे. चिकन कोणी मटण कोणी बनवलं मामा? माझ्या मिसेसने. मिसेस मामीने सांग ना. मिसेस कोणती काय? मामी धन्यवाद आम्हाला मटण दिल्याबद्दल. आता जेवता मस्त. गाडी पण लय हलतं आणि आता ऊन पण पडत चाललंय. आता जेवू मस्त आणि जेवल्यानंतर झोपू. दुपारचं वाजल्यान 2:30 आणि बच्चू मामाने आमचं गेम चालू केले. मामा पती बिस्त संकेत जॉईंट झालाय रोहापासून. रोह्याला थांबलेला. राकेश बघतोय. राकेशला खेळताना येते. ट्राय करतो भाई. 3 वर्ष झाले त्याला. बाकी गोष्टी ट्राय झाल्या सगळ्या, फक्त हीच गोष्ट जमली नाही अजून पत्ता केलायची. पण ती चांगली पण आहे, पण आता थोडक्यात शिकला पाहिजे. बघू पत्ती चांगली आली पाहिजे. मामा तुझं 200 रुपये तरी जिकीन मी, लक्षात ठेव. क्या बोला? मुंगा बोला साहेबा. असते लोक. मित्रांनो कंटाळा आलेला ट्रेन मध्ये बसून. जर्नी स्टार्ट करून जवळजवळ आम्हाला 5 तास झाल्यात आणि कंटाळा येत होता, म्हणून आता जरा पत्ते घेतोय. आणि मेन सीन असं आहे की आम्हाला बरेच जण सांगत होते की नेत्रावती ट्रेनला खूप गर्दी असते कोकणच्या, आणि आता ऑफ सीझन आहे म्हणून गर्दी खूपच कमी आहे. ट्रेन तर समजा एमटीच आहे. RSC लागलेले आहेत तरी पण ट्रेन एमटीच आहे. पण तुम्ही कधी याल, आम्ही डायरेक्ट त्याच्यासाठी ठाण्यात तिकीट असताना पण आम्ही डायरेक्ट LTTला गेलेलो बसायला. त्याच्यामुळे आम्हाला जरा सिटिंग चांगली भेटली. प्रॉपर सामान वगैरे नीट ठेवता आला. तर हे ट्रेन वगैरे एकदम क्लीन आहे. पण आता बघू. आताचे 5 तास झालेत. आता जेव्हा परत उद्या आम्हाला पोचता काहीतरी संध्याकाळचे 6 वाजणार. बघू आता जरा पत्ते घेतो आणि बघू मग राख्याला. मित्रांनो आता थांबलो आम्ही कामाच्या रेल्वे स्टेशनला. आपल्या ट्रेनला सिग्नल लागलाय म्हणून. ॲक्च्युली कोकण रेल्वेला ना काही काही ठिकाणी एकच लेन आहे, ज्याच्यावरून जी मेल एक्सप्रेस असते किंवा सुपरफास्ट जी गाडी असते ना तिच्यासाठी जागा दिली जाते आणि ही गाडी थांबवली जाते. सो गाडी थांबलेली आमची आणि मी पूर्णपणे ना असा व्ह्यू एन्जॉय करतो कोकणातला. दाखवतो तुम्हाला आपण थोड्या वेळात.
अजून काय बोलायचं बोलून घ्या. सेम वाटत राग्या तू. हा मामा सेम वाटतं का ना राग्या. तुमचा हिरो आहे ना. काय बोलवते काका तुम्ही. गाडीचा टायर काय. गाडीचा टायर पंक्चर झाला तरी चालेल पण तुम्ही पंक्चर नका हो काका. चहा पिऊ आता. चहा पिऊ आपण मस्त. काका गाडीचा टायर पंक्चर झाला तरी चालेल तुमचा टायर पंक्चर होऊन नका देऊ नाही तर आमची पिकनिक ठेवाल तुम्ही नाही का मामा. गाडी थांबली साखर टाक ना अजून थोडीशी आहे का साखर. साखर अशी नाही भेटत मामा. साखर टाक ना आधी डायबिटीस झालाय मला. कोण पण करत नाही. कॉफी पित होतो. साखर पण नाही देत ना मामा. मामा आमचा वैतागला निसता. हा खरंच भाई बघा भाई का बोलतात ऐसा आयर सिटी वाल्याने आवरा तरी नाही करावा. याला ना नुसतं कांडायला पाहिजे. चालू पैसे घ्या मग त्याला चांगला नको तुम्हाला चहा द्यायला. 10 रुपये 10 रुपये चाय चाय 10 रुपये आपण चहा आणला असता ना तो तरी सेल झाला असता नाही का दादा. झाला असता मस्त पैकी. इव्हिनिंगला मस्त आम्ही जेवलो वगैरे थोडा पत्ता पण खेळलो आणि आता झोपायची तयारी झाली. बघू शकता सर्वकडं झोपलेले दिसतील तुम्हाला. आता बच्चू मामा पण झोपून गेला सकाळी मस्ती करून स्वतः मी पण झोपायची तयारी करतो. उद्याचा दिवस एक नवीन येईल. उद्याचा पण व्लॉग बनवेन मी. सो हा व्लॉग इथंच एंड करतो. भेटतो तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये आपल्या ट्रिपच्या दुसऱ्या दिवसामध्ये. सो आमचे व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा जेणेकरून तुम्ही पण कधी केरळचा प्लॅन वगैरे केलात ना त्रिवेंद्रमचा तर तुम्हाला पण आयडिया येईल की कोणते कोणते प्लेसेस फिरायचे तर. सो बाय बाय. जय श्रीराम.